गोष्टीचं नाव अस्वल आणि दोन मित्र. एक होतं गाव. त्या गावात दोन मित्र राहत होते. एकाचं नाव दगडू, दुसऱ्याचं नाव धोंडू. ते एकदा लांब प्रवासाला निघाले. चालता 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 मध्ये लागलं एक जंगल. त्या जंगलातून त्यांना दिसलं एक मोठं अस्वल त्यांच्याकडे चालत येत होतं. अरे बापरे, हे अस्वल आपल्याला आता दोघांना मारणार. तर दगडूनी काय केलं, धोंडूला म्हणाला, धोंडू 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 आपण झाडावर चढूया. धोंडू म्हणाला, मला तर झाडावर चढता येत नाही. तो म्हणाला दगडूला, दगडू तू असं कर, मला अगोदर झाडावर चढव आणि मग तू पटकन झाडावर ये, म्हणजे आपण झाडावर चढलं की अस्वल येणार नाही तिकडे. तो म्हणाला, छे 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 छे, मी तुला काही मदत करणार नाही. मी आता अस्वल जवळ आलं, मी अगदी वर पटकन जातो. आणि तो दगडू वर गेला आणि धोंडू राहायला खाली. धोंडूला कळे ना आता काय करावं. दगडू झाडावरून म्हणाला, अरे जा मर. तर त्याला आठवलं, हा अरे मेलेल्या प्राण्याला अस्वल खात नाही. मग त्याने काय केलं, तो अस्वल जवळ जवळ यायला लागला तसा हा मेल्यासारखा पळून राहिला. हात पाय लांब केले, श्वास थांबवून घेतला आणि जणू काय एखादा माणूस मरून पडलाय तसा पडला तिथे. अस्वल जवळ आलं. अस्वलाने त्याच्या अंगाचा सगळीकडे वास घेतला आणि शेवटी त्याच्या कानाजवळ गेला. कानाचा पण वास घेतला. अरे बापरे, हा तर मेलेला आहे. आपण तर मेलेलं काही खात नाही. म्हणून तो अस्वल दुसरी शिकार करण्यासाठी तिथून निघून गेला. दगडूनी तिकडून पाहिलं, अरे धोंडू एकदम जिवंतच आहे. अस्वलाने त्याला काही केलं नाही, पण त्याच्या कानात काहीतरी अस्वल बोललेलं आहे नक्की. ते मी पाहिलेलं आहे. तो झाडावरून खाली उतरला आणि म्हणाला, धोंडू धोंडू तुला अस्वलाने काय रे सांगितलं कानात. तो म्हणाला, माझ्याजवळ बिलकुल बोलू नकोस. आपण मित्र होतो तरी तुम्हाला झाडावर चढवायला मदत केली नाहीस ना, आता मी तुझ्याजवळ बोलणार नाही. नाही 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 धोंडू, मला तो अस्वल तुझ्या कानात काय म्हणाला ते सांग. मग तो धोंडू म्हणाला, अरे अस्वलाने मला कानात सांगितलं, जो तुझा आयत्या वेळेला घात करतो, तुला मदत करत नाही, अशा मित्रावर कधीही विश्वास टाकू नको. आणि धोंडू त्याच्याबरोबर जो निघाला होता तो त्याच पावली आपल्या गावी परत आला. आपण आपल्या मित्रांचा कधीही विश्वासघात करायचा नाही, कळलं. आमची गोष्ट संपून जाय.